यशवंत क्रांती संघटनेच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे वन विभागाला स्पष्ट निर्देश. प्रलंबित वन हक्क दावे तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाभर विशेष झिरो पेंडन्सी मोहीम राबवणार. वन हक्क अतिक्रमण कारवाया आणि वन्य प्राण्यांच्या नुकसानीबाबत प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे आदेश. कोल्हापूर क्षेत्रातील वनक्षेत्रातील नागरिकांचे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाभर विशेष झिरो पेंडन्सी मोहीम राबवावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वन विभागाला दिले. पात्र लाभार्थी वनहक्कापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी मेघोली आणि बांद्राईवाडा धनगर येथील वन विभागाच्या कारवायांसह विविध प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांकडे निवेदन दिल्यानंतर शासकीय विश्रामधाम इथं वन विभाग आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत संजय वाघमोडे यांनी वनहक्क दाव्यातील विलंब, कथित मनमानी कारभार, पूर्वसूचना न देता होणाऱ्या अतिक्रमण हटाव कारवाया, वनहक्क कायद्याविषयी जनजागृतीचा अभाव, दावा प्रक्रियेतील अडचणी तसंच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती आणि जनावरांच्या नुकसानीच्या भरपाईतील विलंब हे प्रश्न मांडले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महसूल आणि वन विभागानं समन्वयानं काम करून ग्रामसभा, उपविभागीय समिती आणि जिल्हा वनहक्क समितीकडे प्रलंबित असलेल्या प्रत्येक दाव्याची स्वतंत्र छाननी करून तातडीने निर्णय घ्यावेत असे निर्देश दिले. केवळ कागदपत्रांच्या त्रुटींमुळे कोणताही पात्र नागरिक वनहक्कापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनानं आवश्यक सहकार्य करावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. डोंगरी आणि दुर्गम भागात वनहक्क कायद्याबाबत जनजागृती मोहीम राबवून अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र आणि ग्रामसभेच्या भूमिकेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावं. तसंच गावागावात विशेष शिबिरं घेऊन पात्र लाभार्थ्यांना अर्ज भरण्यास मदत करावी असे आदेशही त्यांनी दिले. बैठकीत चंदगड, आजरा, बुदरगड आणि शाहूवाडी तालुक्यातील वन कायद्यांशी संबंधित विकास कामांचा आढावा घेण्यात आला. वन्य प्राण्यांमुळे शेती आणि पाळीव जनावरांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन वेळेत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बैठकीनंतर संजय वाघमोडे यांनी पालकमंत्र्यांनी संघटनेच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत वन अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिल्याचे सांगितले. लवकरच जिल्हा वनहक्क समितीची बैठक घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले दावे मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक, संघटनेचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी आणि विविध भागातील नागरिक उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.